खालीलपैकी कोणतं विशेष नाम आहे? तर मित्रांनो, इमारत, नदी, पुस्तके काय आहेत बघा, सामान्य नाम आहेत. परंतु या ठिकाणी गंगा काय या ठिकाणी विशेष नाम आहे. लक्षात ठेवा, विशेष नाम आहे. पहा काय गंगा विशेष नाम आहे. शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. सौंदर्य. सौंदर्य कोणता शब्द आहे मित्रांनो? तर हा भाववाचक शब्द आहे. सुंदर या विशेषणापासून बघा, त्याला य हा प्रत्यय लागून सौंदर्य हे भावाचक नाव बनलेलं आहे. पहा भावाचक नाव ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव याचा बोध होतो त्याला या ठिकाणी भावाचक नाव किंवा धर्मवाचक नाव असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष असणारे किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणामध्ये काय म्हणतात? तर त्यांना या ठिकाणी नामे असे म्हणतात. पहा नामे. पहा या ठिकाणी जर पाहिलं, वाक्यामध्ये येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना नामे म्हणतात. उदाहरणार्थ नदी, हरी, सौंदर्य याला आपण नामे म्हणतो. विशेषण म्हणजे काय? जे शब्द नावाबद्दल अधिक माहिती सांगतात आणि त्यांचं क्षेत्र मर्यादित करतात त्यांना या ठिकाणी विशेषण म्हणतात. या ठिकाणी गोड हे काय बघा विशेषण आहे. कडू हे काय पहा विशेषण आहे. आणि सर्वनाम म्हणजे काय? लक्षात ठेवा, सर्वनाम म्हणजे जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाच्या ऐवजी येतात त्यांना या ठिकाणी सर्वनाम असे मानतात. उदाहरणार्थ ते, तो हे काय बघा सर्वनाम आहेत. विशेष नाम म्हणजे ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीमधील एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असं म्हणतात. उदाहरणार्थ रामा, हरी हे काय आहेत बघा विशेष नाम आहेत. लक्षात ठेवा, विशेष नाम आहेत. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत. आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आलेलो आहे बघा. IBPS पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त 149 रुपयाला मिळणार आहेत. आपल्याला 149 रुपये हा जो काही नंबर दिसतोय आपला 82 75 55 82 83 फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत. आणि लवकरात लवकर घ्या, कारण की मी नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे. कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला महागमध्ये विकल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत. पहा फक्त 20 विद्यार्थ्यांसाठीच 149 रुपयाला आहे. जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल. किंवा हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे. पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. IBPS पॅटर्ननुसार ऑफर ही मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील. या नंबरला 149 रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील. बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. लवकरात लवकर घ्यायचे आहेत. बघा टायमाला आपण आता तुम्ही पेपर चालू होतील नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणता आधी घेतले असते तर परवडलं असतं. कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही. ज्यावेळेस आता शांततेचं काळ आहे, आता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचा आहे, आता मेहनत करायची आणि आता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे, कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अनालिसिस करून आपण ह्या नोट्स बनवल्या आहेत. पहा अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी नोट्स असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न भेटणार आहेत, चालू घडामोडी भेटणार आहे, मराठी व्याकरण सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत, त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायच्या आहेत. काय करायचं बघा, हा जो काही नंबर आहे किंवा हा QR कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून 149 पाठवायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील. शहाणापासून शहाणपणा हे कोणत्या प्रकारचं नाव आहे? तर शहाण्यापासून शहाणपणा हे भावाचक नाव या ठिकाणी तयार झालेलं आहे. पहा पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी सामान्य नाम कोणतं होईल? तर मित्रांनो रस्ता. रस्ता हे काय या ठिकाणी सामान्य नाम बनलेलं आहे. बरोबर. विशेष नामं कोणती आहेत? हिमालय, गंगा, भारत हे विशेष नामं आहेत. आमच्या वर्गामध्ये बरेच नारद आहेत. यामध्ये काय बघा हे सामान्य नाम आहे. आमच्या वर्गात बरेच काय आहेत? नारद आहेत. हे काय सामान्य नाम आहे. दिलेल्या वाक्यामध्ये बघा नारद या विशेषण नामाचा सामान्य नाम म्हणून अनेक वचने या ठिकाणी वापर केलेला आहे. मनुष्य या शब्दाचे भावाचक नाव कोणतं होईल? तर मनुष्यत्व. मनुष्य या शब्दाचं भावाचक नाव काय होईल? मनुष्यत्व हे होईल. समजलं? त्याची छिथू झाली. अधोरेखित नामांचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी हे कसं आहे बघा, छिथू हे अव्ययसाधित नाम आहे. कसं आहे? अव्ययसाधित नाम आहे. बरोबर. तर काही प्रसंगी अव्ययांचा वापर नामासारखा केला जातो त्याला अव्ययसाधित नाम असं म्हटलं जातं. चिथू हे काय बघा अव्ययसाधित नाम आहे. चिथू हे मूळचे केवल प्रयोगी अव्यय आहेत. पहा कैकईला दशरथाने 2 वर दिले. अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची. त्या ठिकाणी कोणती जाती? नाम आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे नाम आहे. पुढचा प्रश्न आहे पहा,
तर दिलेल्या वाक्यामध्ये हा जो काय वर शब्द आहे हा नामाचं कार्य करतो, लक्षात ठेवायचं नामाचं. पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट 500 लाईक आपण ठेवणार आहेत. 500 लाईक कंप्लीट झाले पाहिजेत पहा. पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखायचा आहे तर नम्रता. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नम्रता हे काय विशेष नाम आहे. नगर, नदी, नट हे काय बघा सामान्य नाम आहेत. श्रीमंताला गर्व पैशाचा या वाक्यामधील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. त्या ठिकाणी नामाचा या ठिकाणी उपयोग झालेला बघा. श्रीमंताला गर्व पैशाचा या वाक्यामध्ये श्रीमंत मूळचं विशेषण आहे, परंतु नामासारखं या ठिकाणी वापरलेलं आहे. नेक्स्ट बघा, भाववाचक नाव नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर संत हा काय बघा भाववाचक नाव नसलेला शब्द आहे पहा. कोणता? संत. संत हा शब्द काय सामान्य नाम आहे पहा. खालीलपैकी भाववाचक नाव कोणतं आहे? तर मित्रांनो, गुलामगिरी हे काय पहा या ठिकाणी भाववाचक नाव आहे. कोणतं? गुलामगिरी हे या ठिकाणी भाववाचक नाव आहे. गुलामगिरी. गुलाम या शब्दाला गिरी हा प्रत्यय लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी व्याकरणिक दृष्ट्या बरोबर वाक्य ओळखायचं आहे. तर लिंगभेदामुळे नामाच्या रूपामध्ये बदल होतो, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. वचनभेदामुळे नामाच्या स्वरूपामध्ये बदल होतो, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पण वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत. समजलं? लिंग, वचन, विभक्ती, काळ, अर्थ यामुळे नामाच्या रूपामध्ये बदल होतो, म्हणून त्यांना विकारी शब्द असं म्हटलं जातं. आमची तारा आता कॉलेजामध्ये जाते या वाक्यामध्ये अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचं आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तारा खाली आहे अंडरलाईन, तर बघा हे कसं आहे विशेष नाम आहे, लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी बघा सामान्य नाम हे विशेष नामाचं कार्य करतात. दिलेल्या वाक्यामध्ये तारा हे सामान्य नाम असो, परंतु या ठिकाणी विशेष नामासारखा या ठिकाणी उपयोग केलेला आहे. कोणतेही विशेष नाम कसं असतं तर एकवचनी असतं पहा. कोणतेही विशेष नाम कसं असतं? एकवचनी असतं पहा. विशेष नाम म्हणजे काय? तर ज्या नावाने जातीचा बोध होत नसून त्या जातीमधील एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्याला काय म्हणतात? विशेष नाम असं म्हणतात. विशेष नाम एकवचनी असतं, तर सामान्य नाम कसं असतं? दोन्ही वचनामध्ये येतं पहा. खालीलपैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर सरस्वती काय मित्रांनो, या ठिकाणी विशेष नाम या ठिकाणी दिलेलं आहे. सरस्वती विशेष नाम आहे पहा. व्यक्तिवाचक असतं, हे त्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या स्वतःचं नाव असतं पहा. भाववाचक नाव पहा नवलाई, धैर्य. सामान्य नाम पहा चांदी, चांदीवाचक पदार्थ. कोणते नाव विशिष्ट व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूचं स्वतःचं नाव असतं, तर विशेष नाव याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. कोणतं असतं? विशेष नाव. पुढचा प्रश्न आहे पहा. विशेष नाम म्हणजे ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीमधील एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्याला विशेष नाम असं म्हणतात पहा. उदाहरणार्थ हरी, आशा, हिमालय, गंगा, भारत, स्वर्ग. जे स्वतः ठेवलेलं नाव असतं बघा, त्याला विशेष नाम म्हणतो आपण. बरोबर आहे की नाही? नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. खालीलपैकी भावाचक नाव कोणतं होईल? तर वात्सल्य हे या ठिकाणी काय बघा भावाचक नाव आहे. कोणतं? वात्सल्य. गंगा विशेष नावे, घड्याळ काय बघा सामान्य नाम आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये धातुसाधित नाम आलेलं आहे? तर बघा हत्तीचं चालणे सावकाश असतं, या ठिकाणी बघा धातुसाधित नाव आलेलं बघा. हत्तीचं चालणं या ठिकाणी सावकाश असतं. हत्तीचं चालणं सावकाश असतं, यामध्ये चालणे हा काय धातुसाधित शब्द वाक्यात नामासारखं वापरलेलं आहे. धातूंना प्रत्यय लावून तयार झालेल्या नामांना धातुसाधित नाम असं म्हणतात पहा. खाली दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम कोणतं आहे? तर दिनेश या ठिकाणी पहा विशेष नाम आहे पहा. दिनेश विशेष नाम दिनेश, यामधून विशिष्ट व्यक्तीच्या नावाचा बोध होतो पहा. सामान्य नाम पहा प्राणी, पक्षी, पर्वत हे काय आहेत बघा सामान्य नाम आहेत. खाली दिलेल्या नामापैकी विशेष नामाचा गट आपल्याला ओळखायचा आहे. तर हिमालय, सुनील, नागपूर हे काय आहेत पहा विशेष नामाचा गट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. सामान्य नाम पहा या ठिकाणी नगर, अप्सरा, राक्षस हे काय आहेत सामान्य नाम आहे. समुदायवाचक नाम कळप, वर्ग, समिती हे समुदायवाचक आहेत. पदार्थवाचक नाम जर पाहिले त्यांना सामान्य नाम, तर सोने, तांबे, साखर हे काय आहेत पदार्थवाचक नाम आहेत. पदार्थवाचक. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी आपल्याला योग्य वाक्य ओळखायचं आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर याचं करेक्ट आन्सर बघा विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं, हे काय पहा योग्य वाक्य आहे.
सामान्य नाम कसं असतं, जातीवाचक असतं, विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं आणि पदार्थाच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना भाववाचक नाव असं म्हटलं जातं. भोळा या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं आहे? तर भोळेपणा. भोळा या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं होईल? भोळेपणा. भोळा या विशेषणाला पणा प्रत्यय लागून त्यापासून भोळेपणा हे भाववाचक नाव बनलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी भाववाचक नाव नसलेला पर्याय निवडायचा आहे. तर टिकाऊ हे काय बघा, नसलेला पर्याय टिकाऊ. टिकाऊ काय भानगड येतं, हे विशेषणे भाववाचक नाव चिकित्सा, तीव्रता, धारिष्ट. मुलगा, लेखणी, नदी, शाळा हे खालीलपैकी कोणतं नाव आहेत? ते सामान्य नाम आहेत. कोणते? सामान्य नाव. मुलगा, लेखणी, नदी, शाळा हे काय? सामान्य नाम असून यामधून विशिष्ट जातीचा बोध होतो आणि याचा समावेश बघा धर्मवाचक नामामध्ये होतो. पहा, महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला. यामधील महाभारत या शब्दाची जात ओळखायची. तर मित्रांनो, हे काय? विशेष नाम आहे. कसं विशेष नाम? महाभारत हे विशेष नाम असून एका ग्रंथाचं नाव आहे. यामधून एका विशिष्ट जातीचा बोध होतो. पहा, सुशील अभ्यास करत आहे. यातील सुशील काय आहे? तर हे नाव आहे. पहा, नाम. सुशील हे विशेष नाम असून एका व्यक्तीचं नाव आहे. यामधून विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो म्हणून हे पहा विशेष नाम आहे. खालीलपैकी आपल्याला विशेषण नाव ओळखायचं आहे, म्हणजे विशेष नाव ओळखायचं आहे. तर सचिन हे काय बघा, विशेष नाव आहे. बरोबर. स्त्रीत्व हे काय? भाववाचक नाव आहे. लेख, पुस्तक हे काय? सामान्य नाम आहे. समजलं? नेक्स्ट पहा, खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाव ओळखायचं आहे. तर या ठिकाणी माणुसकी हा शब्द काय बघा, भाववाचक नाव आहे. बरोबर. माणूस या सामान्य नामाला की हा प्रत्यय जोडून त्यापासून बघा भाववाचक नाव तयार झालेलं आहे. पहा, आमचा स्वरूप आता बरा आहे. आमचा स्वरूप आता बरा आहे. या वाक्यामध्ये विशेष नाम ओळखायचं आहे. तर स्वरूप हे काय? पहा, या ठिकाणी विशेष नाम आहे, स्वरूप. नेक्स्ट पहा, विश्वास, चटकन विश्वास ठेवतो. वाक्यामधील अधोरेखित नामाचा या ठिकाणी आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ह्या विश्वास खाली अंडरलाईन आहे बघा. म्हणून हे काय झालं? भाववाचक नाव झालं. हे जर असतं इथं तर हे झालं असतं विशेष नाव. लक्षात ठेवायचं आहे. दिलेल्या वाक्यामध्ये पहा, अधोरेखित केलेला विश्वास हा भाववाचक नाव आहे आणि वाक्याच्या सुरुवातीला विश्वास हा शब्द काय आहे? विशेष नाव आहे. यामध्ये आपल्याला स्टार मारून हा प्रश्न लिहून ठेवायचा आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, स्टार मारून सगळ्यांनी ठेवायचा आहे. वडिलांनी दादाच्या कामाची वाहवाह केली. या वाक्यामध्ये एकूण किती नामं आले आहेत? त्यामध्ये 4 नावं आलेली आहेत. पहा बघा, वडील वाक्यामध्ये बघा काय झाले? वडील, दादा, काम, वाहवाह ही बघा 3 नामे आली आहेत. पहा किती? 3. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द समूह ओळखायचा आहे. तर अलंकारिक नाम या ठिकाणी गटात बसत नाही, परंतु सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. लक्षात ठेवा, अलंकारिक नावाचे मुख्य 3 प्रकार पडतात, हे लक्षात ठेवायचं आहे. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाव. समजलं? हास्य हे कोणत्या प्रकारचं नाव आहे? तर मित्रांनो, हे भाववाचक नाव आहे. हास्य ज्या नामाने किंवा प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाव असं म्हटलं जातं.